सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, अनुकंपा तत्वावर नियुक्त असलेल्या शिक्षकांसाठी एक खूप मोठी अपडेट समोर आलेला आहे. या अपडेटमध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट मिळत जातील. केंद्र शासनाने 31 मार्च 2010च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदांवर नियुक्तीसाठी पात्रता व सेवाशर्ती ठरविण्याकरिता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने 2 ऑगस्ट 23, 2010च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता 1ली ते 8वी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य केली आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2013 व शुद्धीपत्रक 6 मार्च 2013 द्वारे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांकरिता 1ली ते 8वी शिक्षकांची किमान व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासनाद्वारे घेण्यात येत असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य करण्यात आली आहे. शासन निर्णय 20 जानेवारी 2016 अन्वये अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत घेण्यात आलेला निर्णय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेल्या अर्हतेशी विसंगत आहे. यास्तव अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याबाबतची तरतूद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे तरतुदी करण्यात येत आहेत. शासन निर्णय 21 जानेवारी 2016 मधील परिच्छेद क्र. 3 मधील मात्र शिक्षक पात्रता परीक्षा TET व केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यास सवलत राहील हा मजकूर वगळण्यात येत आहे. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2015 क्र. पूर्णांक 303 सहस्त्रांश TNT-1 शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2013 अन्वये राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली असल्याने शासन निर्णय 21 जानेवारी 2016 अन्वये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्ती दिलेल्या व वैयक्तिक मान्यता व शालार्थ ID देण्यात आला आहे अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा TET वा केंद्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा CTET उत्तीर्ण झालेले नाहीत अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या कालावधीत धारण करावी. ग्रामविकास विभागाच्या संदर्भाधीन 11 ऑक्टोबर 2022च्या पत्रान्वये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. तथापि शासन निर्णयात तरतूद असल्यामुळे संस्थांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिलेली आहे. परंतु शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालार्थ ID दिलेला नाही. अशा उमेदवारांना देखील 3 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता धारण करण्याच्या अटीवर अनुकंपा तत्वावर मान्यता शालार्थ ID देण्यात यावा. 3 वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET ही अर्हता धारण करू शकणार नाहीत अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी. तथापि अशी नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार झालेली असल्याने त्यांना इतर पदावर नियुक्ती देण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी. अशा उमेदवारांची सेवा ज्येष्ठता सदर प्रवर्गात ज्येष्ठता यादीमध्ये अंतिम क्रमांकावर राहील.